पेटाखा घेत आहेत किंवा येण्यास तयार आहेत. काय राहणार? काय वाटतं? पवार साहेबांच्या बद्दल काय मी काय ऐकलेलं नाही. परंतु आम्ही ज्या प्रसार माध्यमावर बातम्या ऐकतो की शरद पवार गटातील सर्व खासदार आणि आमदार हे एनडीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते आम्हाला एनडीएचा भाग करावा अशी त्यांची मागणी आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमधून परवा सांगितलं की आम्ही चौथा पक्ष या एनडीएमध्ये घेणार नाही आणि आम्ही पवार साहेबांचे खासदार आणि आमदार फोडणार नाही. आता प्रश्न राहिला दोन्ही पक्षांनी आम्ही एकत्र होणार. आता आज जयंत पाटलांनी त्याचा इन्कार केलेला आहे. त्यामुळे मला वाटतंय भविष्य काळामध्ये काय होणार आहे हे लवकरच आपल्याला कळेल. त्यात हे राष्ट्रवादीला मिळेल. निश्चितपणानं आम्ही सर्व नेते मंडळी मिळून परवा आमची बैठक झाली. आम्ही अमितभाई शहा यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटणार आहोत. पण शिंदेच्या काही लोकांनी तक्रारी केली की निधी मिळत नाही त्याच्यामुळं त्यांच्याकडे आता खाते जावण्यास अपेक्षा व्यक्त नाही करतात. असं युतीमध्ये असं करून चालणार नाही. याला खातं मग आम्ही काहीतरी वेगळं म्हणायचं. युतीमध्ये जे ठरलेलं आहे पहिल्यापासून ते व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. अशी पंधाड चर्चा झाली आहे. काय म्हणणार आहे? नाही त्यांनी असं सांगितलं की त्यांचा ईश्वरपूर्ण उरण म्हणजे इस्लामपूर जुने गाव तिथल्या नगराध्यक्षाला अतिक्रमण केल्याबद्दल करेकरांनी अपात्र ठरले. त्याबद्दल ते मुख्यमंत्र्यांना भेटले. नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून ते एकनाथ शिंदे साहेबांना भेटले. आता हे वरवरचं आहे. आतलं काय आम्हाला माहिती नाही. सर अर्थ हातावरून टाळाटाळ केली जाते असं वाटतंय किंवा असं म्हणता येईल का? नाही ते शब्द पाळतील. भारतीय जनता पक्ष शब्दाचा पक्का आहे. ते शब्द पाळतील. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना काय टार्गेट केलं जातं की यांच्यावरती आरोप प्रत्यारोप केले जातात? आमचा पक्ष हा एकसंघ आहे. सुनेत्रा पवार वहिनी ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एक दिलानं काम करतोय. नाही पण मग ज्या काही बातम्या येतात या नाही बातम्या येणं हा भाग वेगळा आहे. आता सीएमना भेटायला गेलं ही बातमी होऊ शकते का? माझं मत आहे की आम्ही एकसंघ आहोत आणि एकसंघ राहणार आहोत. नाही आता दुबार पेरणीबद्दल कृषी अधिकारी सांगत होते की जर पाऊस जर 20-21 पर्यंत जर लागला तर दुबार पेरणीचं संकट टळेल. नाहीतर दुबार पेरणी करण्याची जर वेळ आली तर आम्ही जिल्हा नियोजन मंडळातून आम्ही पैसे देणार आहोत. बी बियाणे उपलब्ध करून देणार आहोत. शेतकऱ्यांच्यावर बोजा आम्ही टाकणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.